मंडळी, तुम्ही सोनम वांगचुक ओळखत असाल. अर्थात खूप मोठं व्यक्तिमत्व आहे. मंडळी, ते काही दिवसापासनं दिल्लीमध्ये उपोषणाला बसलेत. ते उपोषणाला का बसलेत? तर त्यांनी मागणी केली आहे की आपले केंद्रीय शिक्षण मंत्री, उच्च शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा. हा राजीनामा का द्यावा? तर सोनम वांगचुक यांना वाटतंय म्हणून ते राजीनामा मागत नाही आहेत. तर गेल्या काही महिन्यांपासून पेपर फुटीचा मुद्दा गाजतोय. CETचे पेपर फुटले, नीटचा पेपर फुटला, आता महाराष्ट्रात काही दिवसांपूर्वी टेटचा पेपर फुटला. मंडळी, नुसता पेपर फुटला आहे हे यामागचं कारण आहे का? तर अजिबात नाही. मंडळी, या पेपरवर लाखो विद्यार्थ्यांचं भवितव्य अवलंबून असतं. लाखो विद्यार्थी दिवस रात्र याच्यासाठी अभ्यास करतात. त्यांच्यामागे त्यांच्या पालकांची मेहनत असते, त्यांची इन्व्हेस्टमेंट असते. कारण आपल्या मुलाने काहीतरी बनावं, काहीतरी करावं आयुष्यात, अशी प्रत्येक पालकाची अपेक्षा असते. आणि या परीक्षांना बसणारे विद्यार्थी देखील दिवस रात्र अहोरात्र मेहनत करत असतात आणि या परीक्षा देत असतात. मंडळी, परीक्षा देऊन उत्तीर्ण, अनुत्तीर्ण, पास नापास झाला असेल तर ठीक आहे. पण मंडळी, पेपर फुटून जर एखाद्या विद्यार्थ्याचं आयुष्य बर्बाद होत असेल, त्यात कोणतं शहाणपण आहे? तुमची एवढी मोठी यंत्रणा आहे, तरीही पेपर फुटतात. मग याची नैतिक जबाबदारी घेऊन आपल्या केंद्रीय पंतप्रधानांनी शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घेतला असता, त्यात कुठलं मोठं आकाश कोसळलं असतं. अरे, नैतिक जबाबदारी आहे. तुम्ही शिक्षण मंत्री आहात. तुम्ही स्वतःहून, मी तर म्हणतो स्वतःहून राजीनामा द्यायला हवा. आणि तोही तुम्ही देत नाही. अहो, तो देत नाही ते नाही, तुम्ही साधी दखल देखील घेत नाही त्यांच्या उपोषणाची. आज कित्येक दिवस झाले त्यांची तब्येत खालावते. आणि निदान ते मोठी व्यक्ती आहे म्हणून नाही, निदान ते माणूस आहेत, त्यांना माणसाने उपोषण केलं आहे याची तरी जाणीव ठेवा. दखल घ्या की सगळेच तुमच्या नजरेत देशद्रोही आहेत. कृपया दखल घ्या, जाऊन भेटा त्यांना. धन्यवाद.